दयानंद सुरवसे व सावित्रीबाई केदार यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन जानवड जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे अधिकृत उमेदवार दयानंद सुरवसे तसेच पंचायत समिती गणातील उमेदवार सावित्रीबाई केदार यांच्या प्रचारार्थ जानवड येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। सभेची सुरुवात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सभेला सुरुवात करण्यात आली। या सभेस राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की जानवड परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सक्षम, अनुभवी आणि जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडलेला प्रतिनिधी आवश्यक आहे। दयानंद सुरवसे व सावित्रीबाई केदार हे खऱ्या अर्थाने जनतेचा आवाज असून त्यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। उमेदवार दयानंद सुरवसे यांनी सांगितले की जानवड मधील जनता जागरूक मतदार आहे आणि विकासालाच मतदान करेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच घड्याळ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले। आज या ठिकाणी जानवड जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सार्वत्रिक निवडणूक 2025-26 या ठिकाणी होऊ घातलेली आहे। या जानवड नगरीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी या ठिकाणी पंचक्रोशीतील या गटातील व गणातील नागरिकांना या ठिकाणी संबोधित केलं व येणाऱ्या काळामध्ये स्थानिक पंचायतीपासून ते शेवटच्या राज्याच्या घटकापर्यंत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा त्यांच्यासोबत असलेली युती असेल, त्यांच्या सर्व उमेदवारांना येणाऱ्या 7 तारखेला बहुमताने विजयी करा या ठिकाणी ते अशा पद्धतीने संबोधित केलं आहे। तरी आम्ही आपल्या माध्यमातून येथील सर्व जनतेला आवाहन करतो, विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला आपला मतदान रूपी आशीर्वाद देऊन आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मतदान रूपी श्रद्धांजली अर्पण करावी हीच विनंती। आम्ही या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आता आज आमची या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आमचे नेते महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या आज जानवड या नगरीमध्ये जाहीर सभा झाली आणि या जाहीर सभेमध्ये असे आलोट जनमानसाचा सागर पाहिल्यानंतर आम्हाला आमचं भविष्य या ठिकाणी नक्कीच उज्ज्वल दिसत आहे। जनतेला काय आव्हान करतो? या ठिकाणी खरं तर या ठिकाणच्या सर्व जनतेला आमचं एक नम्र आव्हानच राहणार आहे, कारण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेतून मतदानाचा अधिकार दिलेला, तो अधिकार आपल्याला एक चांगल्या मार्गानं चांगल्या ठिकाणी आणि जो आपल्या या परिसराचा या भागाचा विकास अनेक दूरदृष्टी आणि त्यांच्या मागं कोण नेतृत्व आहे, या ठिकाणी सरकारमध्ये कोण आहे ना जो निधी खिचून या मतदारसंघात आणू शकतात असे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या पक्षामधून आमची उमेदवारी असल्यामुळं या मतदारसंघाचा खरा विकास जो करायचा आहे तो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच उमेदवार निवडून आल्यानंतर चांगल्या पद्धतीने होणार आहे। म्हणून मला या ठिकाणच्या जनमानसांना एक विनंतीच करायची आहे की तुम्ही जागरूक मतदार आहात आणि तुम्ही विकासालाच मतदान करावं, एवढीच माझी या सर्व जनतेला विनंती राहणार आहे। चिन्ह कोण? आमचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ हे चिन्ह आहे, हे सर्वांनाच माहिती आहे। महाराष्ट्र 24 करिता सलीम शेख, लातूर।